नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 9 ऑगस्ट 2021 आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:46. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आत्ता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती आणि एक खूप छान गुड न्यूज आत्ता तुमच्यासाठी दिसू शकत असेल इथे तुम्हाला की बिटकॉइन आता $46,000 आसपास अगदी जाऊन पोहोचलेला आहे. आता एक 10-15 सेकंदांपूर्वी हा $46,000 वरती होता. ठीक आहे, आता $46,000 एक चांगला फिगर आहे मेंटली आपल्यासाठी. तो एक मार्क क्रॉस करणं गरजेचं होतं लवकरच. $45,000 तर क्रॉस केलेच आहेत, 46 पण करेल असं वाटतंय. बघू पुढे काय होतं. मार्केट चेक करायला सुरुवात करूया. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,199 आणि नवीन एक्सचेंजेस लिस्ट झालेले आहेत coinmarketcap.com वरती. 3 नवीन एक्सचेंज आय थिंक लिस्ट झालेले आहेत. 394 वरती तो आकडा पोहोचलेला आहे आता. आणि क्रिप्टोकरन्सीज तर आय थिंक काहीतरी 16 क्रिप्टोकरन्सीज नवीन लिस्ट झालेले आहेत. सो टोटल क्रिप्टोकरन्सीज आर 11,199. 394 एक्सचेंजेस आहेत. मार्केट कॅप आहे $1.857 ट्रिलियन आणि $109.7 बिलियन 24 तासांचं फक्त ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 46.6%. इथिरियमचा आहे 19.8%. टोटल मार्केट कॅप $1.86 ट्रिलियन, 2% मार्केट वर आलेला आहे कालपेक्षा. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया आपण. बिटकॉइन आता आहे ऑफकोर्स पहिल्या नंबरवरती $46,000, 3.20% वाढलेला आहे 24 तासांमध्ये, 16% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम आहे $3,135, 1.25% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.20% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर तिसऱ्या नंबरवरती $1 आहे. बायनान्स कॉइन सुद्धा आता वाढलेला आहे, $355 गेलाय, जवळजवळ 1% वाढलाय कालपासून आणि 7 दिवसांमध्ये 6.5% वाढलेला आहे. कार्डानो म्हणजे एडीए आता आहे $1.47, 0.38% वाढलाय कालपासून आणि या आठवड्यामध्ये म्हणजे 7 दिवसांमध्ये वाढलेला आहे 10.86%. रिपल आता आहे 6व्या नंबरला, 81.91 आहे म्हणजे $0.8191, 2.07% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 9.03% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती डोज कॉइन 25.57 म्हणजे $0.2557, 0.55% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 24.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती युएसडी कॉइन ऑलमोस्ट $1 $0.9996. मार्केटमध्ये तशी काही मुवमेंट नाहीये कारण हा स्टेबल कॉइन आहे. पोल्का डॉट आता आहे $20.69, जवळजवळ 1% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 12.43% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. युनिस्वॉप 10व्या नंबरला $28, 1.31% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 24.86% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 चेक करून झालेले आहेत. आपण पुढच्या सेक्शनकडे वळूया, म्हणजे थोडक्यात क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्या आणि घडामोडींकडे वळूया. इस्रायल्स मोसाद इंटेलिजन्स एजन्सी इज सीकिंग टू हायर अ क्रिप्टो एक्सपर्ट. तर आता इंटेलिजन्स एजन्सी सुद्धा क्रिप्टोकरन्सी एक्सपर्ट्स हायर करण्याच्या मागे लागलेल्या आहेत आणि त्यातला पहिला नंबर लावलेला आहे इस्रायलच्या मोसादने. बाकीच्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं नसेल, ऑलरेडी त्यांच्याकडे बरीच अख्खी टीम बसलेली असेल, माहिती नाही. पण इस्रायलच्या मोसादच्या बाबतीत ही बातमी तरी आलेली आहे. The job listing outlines that the intelligence agency is seeking someone with an in-depth understanding of the world of fintech and digital currencies. तर थोडक्यात आता ज्या लेवलला मोठमोठे फंड्स, कंपन्या आणि इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा क्रिप्टोकरन्सीज अडॉप्ट करायला सुरुवात करतायत, तर इंटेलिजन्स एजन्सीज सुद्धा आता या दिशेने वाटचाल करतायत की बाबा कुठे जर काही इश्यूज असतील, कुठे प्रॉब्लेम्स असतील, कुठे ऍक्शन घ्यायला लागणार असेल किंवा इंटेलिजन्स डेटा गोळा करायचा असेल तर आपल्याकडे क्रिप्टो एक्सपर्ट पाहिजे. आणि त्या दिशेने त्यांनी सुद्धा वाटचाल सुरू केलेली आहे. म्हणजे क्रिप्टो अडॉप्शन थांबायचं नाव घेत नाहीये. नेक्स्ट कडे वळूयात. केवायसी टूल्स कॅन मिनिमाइज हॅसल फॉर US क्रिप्टो मार्केट, FTX CEO सेज. दादा FTX म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे मेनली आणि त्यांनी ऑलरेडी मोबाईल नंबर्स आणि नावं हे सुद्धा कन्फर्म करायला सुरुवात केलेली आहे. रादर ते सुद्धा क्रॉस चेक करायला सुरुवात केलेली आहे KYC 1 मध्ये. आणि KYC लेवल 2 मध्ये आणखीन डिटेलमध्ये इनडेप्थ मध्ये ते चेक करतात माणसाचं आयडेंटिटी.
तर त्यांचं म्हणणं, सीईओचं म्हणणं असं आहे की जर आपण नवीन प्रकारचे केवायसी टूल्स घेतले आणि सगळं इम्प्लिमेंट केलं प्रॉपरली, तर युएस क्रिप्टो मार्केटमध्ये आत्ता जे काही चालू आहे या बाबतीत की रिपोर्टिंग कसं असणार, काय असणार, कोणी कोणी रिपोर्टिंग गरजेचं आहे आणि कोणाला ब्रोकर म्हणून गृहीत धरलं जाईल, सॉफ्टवेअर डेव्हलपरला ऍटलिस्ट ब्रोकर नाही धरलं पाहिजे, मायनरला ब्रोकर म्हणून नाही पकडलं गेलं पाहिजे. पण ऑलरेडी त्यांची लँग्वेज फायनलाइज झालेली आहे, तुम्हाला पुढच्या न्यूजमध्ये कळेल. सो यांचं म्हणणं असं आहे की आपण जर फक्त केवायसी चांगली केली तर एक्सचेंजेस त्यांच्या रेग्युलेटरी कन्सर्न मधून बाहेर निघतील. पुढच्या बातमीकडे वळूया. ब्लॉकचेन ऑस्ट्रेलिया सेज गव्हर्नमेंट स्टील डिसमिसिंग द इंडस्ट्री ॲज अ वाईल्ड वेस्ट. आता हा प्रॉब्लेम फक्त ऑस्ट्रेलियातला नाहीये, तर सगळीकडे आहे. जवळजवळ प्रत्येक कंट्रीमध्ये सध्या तरी क्रिप्टोकरन्सी म्हटलं की इथे काहीही चालतं, इथे काही रेग्युलेशन नाहीये, इंडस्ट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत वगैरे, असं हीच बडबड चालते. तसंच मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापर होतो असं वाटतं सगळ्यांना. असं आणखीन काय टेरर फायनान्सिंग वगैरे या बाबतीबद्दल एवढेच नावं घेतली जातात. मेन स्ट्रीम न्यूज मीडिया तुम्ही चेक केलं किंवा कुठल्या मोठ्या पॉलिटिशियन्स किंवा त्या टाईपच्या लोकांचे तुम्ही चेक केले स्टेटमेंट्स, तर हेच कन्सर्न सगळ्यांचे असतात की अरे मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापर होईल का, नंतर याच्यात होईल का, त्याच्यात होईल का. मग सगळे रेग्युलेशन बद्दल काही ना काही नावं घेत राहतात. तर तुम्ही याला वाईल्ड वेस्ट समजणं बंद करा. आम्ही ऑलरेडी केवायसी करतो वगैरे, हे सगळं यांचं म्हणणं आहे ब्लॉकचेन ऑस्ट्रेलियाचं, की तुम्ही आता इंडस्ट्रीला ऍटलिस्ट थोडी तरी रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा. कारण आता इंडस्ट्री $1.85 ट्रिलियन पर्यंत पोहोचले, तरी पण जर तुम्ही त्याला वाईल्ड वेस्ट म्हणून आणि काही ना काही उलटसुलट नावं ठेवून सोडून देणार असाल, त्याबद्दल तुम्ही रेग्युलेशन नीट करणार नसाल, त्यांना त्या इंडस्ट्रीला इन्व्हाइट करणार नसाल तुमच्या राज्यामध्ये, देशामध्ये, सिटीमध्ये, की या इथे येऊन काम करा, आम्ही तुमच्यासाठी चांगले रूल्स बनवतो वगैरे, तर तुम्हाला मग ऑफकोर्स तिथली इंडस्ट्री किंवा तिथले एक्सपर्ट्स जे आहेत ते दुसऱ्या देशात निघून जातील, बरोबर, किंवा दुसऱ्या शहरात निघून जातील, दुसऱ्या राज्यात निघून जातील, की जिथे चांगलं ॲटमॉस्फिअर आहे क्रिप्टोकरन्सीज आणि ब्लॉकचेनसाठी. तर या बाबतीत नक्की बऱ्याच रेग्युलेटर्सने आणि गव्हर्नमेंट्सने खरंच लक्ष दिलं पाहिजे. कारण $1.8 ट्रिलियन म्हणजे जोक नाहीये. आणि आता काय म्हणतो आपण त्याला, रिस्पेक्टफुली या डोमेनला ट्रीट करायची वेळ आलेली आहे ऑलरेडी. रादर ती 5 वर्षांपूर्वी होती तरी ठीक आहे. अजूनही जर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्स आणि वेगवेगळ्या रेग्युलेटर्सने त्यांच्या पॉलिसीज नीट डिझाईन केल्या, तर असंही चायनामधून मायनर्स पळ काढतायत, तर तुमच्या देशात येऊन काम करतील, बरोबर. ठीक आहे, आपण पुढच्या बातमीकडे वळूया. जेव्हा होईल तेव्हा होईल. बीटीसी प्राइस कॅप्स 4K वीकली गेन्स, 5 थिंग्स टू वॉच इन बिटकॉइन दिस वीक. तर $4,000 बिटकॉइनची प्राइस वाढलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. पण आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की $5,000-6,000 प्राइस वाढलेली आहे. आपण ऍक्च्युली पुढच्या बातमीकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं, कारण प्राइस प्रेडिक्शन्स आणि या टाईपच्या बातम्यांमध्ये खरंच जास्त लक्ष घालणं गरजेचं नाहीये. तरी आपण फक्त त्यांचे पॉइंट्स वाचून घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे. ट्यूजडे डी डे फॉर इन्फ्रास्ट्रक्चर बिल. तर आता ही गोष्ट तर सगळ्यांना कळलेली आहे की या मंगळवारी म्हणजे उद्या अमेरिकेतल्या पार्लमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिल जी लँग्वेज आधी होती त्याच लँग्वेजला कन्फर्म करून वोटिंगसाठी ठेवण्यात येणार आहे. जर ते पास झालं तर खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकते रिपोर्टिंगच्या हिशोबाने. सो बघू काय होतं ते पुढे. सो हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की गोल्ड हिट्स स्नॅप 4 मंथ लोज. तर सोन्याची किंमत जी आहे त्यांच्याकडे औन्समध्ये मोजतात, आपल्याकडे आपण तोळ्यामध्ये मोजतो. तर औन्सची प्राइस काहीतरी अराउंड एक $2,000 थोडीशी खाली वगैरे चालू होती आणि तिथून अचानक $1,700-$1,800 म्हणजे $1,650-$1,680 आसपास पोहोचली. सो हे बऱ्यापैकी क्रॅश आपण म्हणू शकतो इथे बघा. ओके, गोल्ड, बिटकॉइन इज वॉलेटाईल अँड कांट होल्ड व्हॅल्यू, गोल्ड टुडे. तर हा एक चांगली पोस्ट केलेली आहे यांनी. तुम्हाला हवं तर तुम्ही चेक करू शकता की लोक बिटकॉइनला नावं ठेवतात की बिटकॉइन वॉलेटाईल आहे, पण इथे आता गोल्ड सुद्धा वॉलेटिलिटी दाखवत आहे, बरोबर. सो हा एक मुद्दा झाला की प्राइस सोन्याची क्रॅश झाली आहे. पुढचा मुद्दा त्यांचा असा आहे, बीटीसी प्राइस ऍक्शन बीट्स आउट रेझिस्टन्स. तर जे रेझिस्टन्स होते $43,000 आसपास, त्याच्या आधी $38,000 होता, आता $45,000 होता, हे सगळे रेझिस्टन्स क्रॅश करून बिटकॉइन आता वर निघालेला आहे आणि आता बघायचंय पुढे कुठपर्यंत वर जातोय ते. ओके, डिफिकल्टी अप्रोचेस मल्टी मंथ रेकॉर्ड अपटिक. ठीक आहे, तर बिटकॉइन नेटवर्कची डिफिकल्टी सुद्धा वाढते, म्हणजे मायनर्स त्यांचं मायनिंग इक्विपमेंट घेऊन चायनामधून निघून दुसरीकडे पोहोचायला लागलेले आहेत. तिथे त्यांनी मायनिंग स्टार्ट केलेलं आहे. प्लस जे नवीन मायनर्स आहेत की ज्यांनी ऑर्डर्स प्लेस केलेल्या होत्या त्यांच्या मायनिंग इक्विपमेंटसाठी, त्यांना मायनर्स मिळालेत आणि ते पण ऑन झालेले आहेत थोडक्यात. तर या काही गोष्टी त्यांनी म्हटल्यात की या गोष्टींकडे लक्ष द्या.
म्हणजे तुम्ही प्राइस बद्दल काहीतरी चांगलं अंदाज घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेऊ शकाल. आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया. नो, बिटकॉइन इजंट एंटरिंग अ 2018 लाईक बेअर सायकल. न्यू डेटा सजेस्ट ॲज BTC टार्गेट्स $45,000. आता हे $45,000 तर साईडला ठेवूया. फक्त 2 तासांपूर्वीचा आर्टिकल आहे आणि आपण ऑलरेडी $46,000 पोहोचलेलो आहे. हे आर्टिकल जेव्हा पब्लिश झालं तेव्हा मे बी प्राइस $44,000 आसपास होती. सो तिथपासून आतापर्यंत म्हणजे गेल्या 2 तासांमध्ये बिटकॉइनची प्राइस जवळजवळ 1.5 ते $1.25 लाखांनी वाढलेली आहे. आणि यांचं म्हणणं सुद्धा इथे हेच आहे की नाही, बिटकॉइन आता बेअर मार्केटमध्ये एंटर करत नाहीये. आता आपल्याला अंदाज आहे किंवा आपल्याला ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांना माहितीये की गेले म्हणजे 2018 ते 2020 एंड पर्यंत जवळजवळ 2 वर्ष भयंकर मार्केट खाली होतं. रादर प्राइसेस भयंकर लो होत्या आणि बेअर मार्केट असल्यामुळे तेव्हा काही ग्रोथ वगैरे खास नव्हती. आणि 2020च्या एंडला ग्रोथ सायकल सुरू झालंय. आता ते आता मध्ये परत एकदा करेक्शन झालं आणि आता परत सायकल ते कंटिन्यू होतंय. तर 2018 सारखं बेअर मार्केट अजून सुरू झालेलं नाहीये असं यांचं म्हणणं आहे. आणि बिटकॉइन आता बहुधा ग्रो करेल पुढे परत. नेक्स्ट कडे वळूया. UK बेस्ड इंडिपेंडंट लीगल टीम टू टॅकल इंटरनॅशनल क्रिप्टो डिस्प्यूट्स. ही पण एक चांगली बातमी आहे की कुठे जर काही डिस्प्यूट्स असतील इंटरनॅशनली की बाबा 4 एक्सचेंजेसचं टायअप होतं किंवा मग एखादी कंपनी होती जी एक्सचेंजेसला काहीतरी कस्टोडियल सर्व्हिस देत होती वगैरे, तर त्यांच्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ज्युरिस्डिक्शन म्हणजे की नक्की कुठला कायदा लागू पडतो या कामांना किंवा त्यांच्यामध्ये जर डिस्प्यूट झालं तर कुठल्या कोर्टात जाणार ते, तर हा कायम प्रॉब्लेम यायचा. तर ही जी इंडिपेंडंट लीगल टीम आहे CFAR नावाची, तर त्यांनी आय थिंक आता या टाईपचे केसेस घ्यायला चांगली सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं नाव आहे क्रिप्टो फ्रॉड अँड ॲसेट रिकव्हरी नेटवर्क. तर ही पण चांगली बातमी आहे की अशी कामं खरं तर झालेच पाहिजेत. कारण अशा कॉन्फ्लिक्ट्समध्ये काय होतं की शेवटी एंड कस्टमर किंवा एंड इन्व्हेस्टर जो असतो, जसे आपण असतो, कोणी काही विकत घेतलं असेल वगैरे, तर जेव्हा ते एक्सचेंजेसमध्ये फाईट सुरू होते किंवा मग काहीतरी बॅटल सुरू होतं, एखाद्या एक्सचेंजचे ॲसेट्स लिक्विडेट करावे लागतात किंवा मग हॅक होतं, तर अशा वेळी सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होतो. बरोबर. कारण आपल्यासाठी अर्धा बिटकॉइन किंवा 1 बिटकॉइन किंवा काही का असे ना, ते महत्वाचं असतं आणि त्या एक्सचेंजसाठी ते काहीही नसतं. त्यांच्याकडे 1.5, 2, 4, 5 लाख बिटकॉइनचं ट्रेडिंग होत असेल, मे बी, आय डोंट नो. तर डिपेंडिंग ऑन कुठल्या एक्सचेंज बद्दल आपण बोलतोय, तर त्यांच्यासाठी अर्धा 1 बिटकॉइन काही मोठी गोष्ट नाही, पण आपल्यासाठी मे बी ते लाईफचे सेव्हिंग्स असू शकतात. बरोबर. तर त्या हिशोबाने मग अशा गोष्टींसाठी काम करण्यासाठी आता ही एक एंटिटी आहे किंवा मग हे एक ग्रुप आहे जे काम करायला आता सुरुवात करताय. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. अल्केमी पे टू लॉन्च व्हर्च्युअल क्रिप्टो कार्ड्स विथ व्हिसा अँड मास्टर कार्ड सपोर्ट. आता ही खूप चांगली आणखीन एक नवीन डेव्हलपमेंट आहे की व्हिसा आणि मास्टर कार्ड यांच्या सपोर्टने अल्केमी पे क्रिप्टो करन्सी बॅक्ड व्हर्च्युअल कार्ड्स आता लॉन्च करत आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय, शेवटी रादर त्या फिजिकल फॉर्म मध्ये असेल नसेल, पण त्याला तुमच्या फोनमध्ये तुम्हाला एक कार्ड नंबर, त्याचा CVV कोड वगैरे, डेट वगैरे सगळं मिळेल आणि ते तसंच्या तसं वापरून तुम्ही ऑनलाईन पेमेंट्स करू शकाल थोडक्यात. आणि आता रिसेंटली अराउंड 1-2 आठवड्यांपूर्वीच अल्केमी पेचा टायअप झाला होता बायनॅन्सशी. तर बायनॅन्स पण यांच्याशी टायअप करून काहीतरी बायनॅन्स पे मध्ये काम करतोय आणि आता अल्केमी पे टायअप करतोय व्हिसा आणि मास्टर कार्डशी टू लॉन्च दिस कार्ड्स. चांगली गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. फ्लॅश क्रॅश रॅटल्स गोल्ड मार्केट्स ॲज बिटकॉइन होल्ड्स स्ट्रॉंग. तर या बाबतीत काय म्हणावं, गोल्डला सगळ्यात स्टेबल ॲसेट म्हटलं जातं, पण तो अचानक $400-500 क्रॅश झालेला आहे आणि बिटकॉइन मात्र स्टेबल आहे आणि रादर ग्रो करतोय. सो मे बी काही मेजर प्लेयर्सने थोडं सोनं विकून गोल्ड विकत घ्यायचं, सोनं विकून बिटकॉइन विकत घ्यायचं ठरवलं असेल. म्हणजे फिजिकल गोल्ड विकून डिजिटल गोल्ड घेण्याच्या इच्छेमुळे सुद्धा हे होऊ शकतं. कारण तिकडे मार्केट क्रॅश झालंय आणि इकडे मार्केट वाढतंय, म्हणून मला असं वाटतं एखाद वेळी ते असू शकतं. पुढच्या बातमीकडे वळूया. अनचेंज्ड क्रिप्टो टॅक्स बिल विल बी पुट टू अ वोट ऑन ट्यूजडे. हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. न्यू ब्राझिलियन बिटकॉइन ETF प्लेजेस कार्बन न्यूट्रॅलिटी. आता कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे आता ETF आहे, ओके. तर बिटकॉइनच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आता शंका उत्पन्न व्हायला लागल्यात की अरे भरपूर एनर्जी कन्झम्पशन आहे मायनिंगसाठी वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळे काय होतंय की आता हे काही कंपन्या ज्या आहेत त्या कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करतात की बाबा आमच्या मायनिंगसाठी आम्ही इतकी वीज जाळतोय, तर मग ठीक आहे आम्ही थोडेसे पैसे कार्बन क्रेडिट्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजे आमचं जे काही कार्बन फुटप्रिंट आहे ते थोडंसं कमी वाटेल. ओके. आता हे काय करणार आहेत बघा, 0.15%
फक्त इन्व्हेस्ट करणार आहेत कार्बन क्रेडिट्समध्ये आणि इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीजमध्ये दरवर्षी. तर 0.15% म्हणजे विचार करा याच्यामुळे कसली कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कसलं काय होणार आहे की नाही. एवढ्या छोट्या मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्ट करून कार्बन न्यूट्रॅलिटी माझ्या मते तरी शक्य नाहीये. पण ठीक आहे, ते क्लेम करताना तर कंपन्या असंच करणार आहेत की आम्ही 0.5% इन्व्हेस्ट केलेला आहे आमच्या लिक्विड ऍसेट्सच्या. 0.5% म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली त्यांच्या हिशोबाने, बरोबर. पण ह्याचा 0.5% सुद्धा नाही, 0.15% म्हणतायत आणि त्याच्या अगेन्स्ट काय क्लेम करतायत की आम्ही कार्बन न्यूट्रल होणार आहे. असो, म्हणजे आता ते रेग्युलेटर्सने चेक करावं एखाद्या की खरंच कार्बन न्यूट्रल होण्यासाठी 0.15% होऊ शकतं का. चला पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन कूल्स ऑन 3 month हाय ॲज लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेज लूम्स लार्ज. तर थोडक्यात काय आहे की 3 महिन्यांनंतर पहिल्यांदा या प्राइसच्या आसपास आपण आलेलो आहोत आणि पुढे काय होतं ते बघायचंय. काही इश्यूज पण वाटतायत, पण तरी सुद्धा मार्केट वर आत्ताच्या हिशोबाने तरी वर गेलेलं आहे. पुढे जाऊन बघू. ही लेवल जर पार केली, इथे जाऊन खाली आलेला आहे, बरोबर. जर ही लेवल क्रॉस केली नीट, तर मग पुढे आपण म्हणू शकतो की आणखीन ग्रोथ होईल. आणि मला असं वाटतं की आत्ता जस्ट आपण ही लेवल क्रॉस केलेली आहे अराउंड एक 1-1.5 तासापूर्वी. पुढे बघायचं काय होतं ते. इंडोनेशिया स्पिन2 एक्सचेंज रेजेस $35 million इन एक्सटेंडेड सिरीज ए लेड बाय लाईटस्पीड व्हेंचर्स. आता काय झालेलं आहे क्रिप्टोमध्ये की जे एक्सचेंजेस आहेत त्यांना एकदम भरघोस इन्व्हेस्टमेंट्स मिळत आहेत, NFT प्लॅटफॉर्म्सला भरघोस इन्व्हेस्टमेंट्स मिळत आहेत, असं होतंय. पण जे खरे चांगले ICO किंवा IEO येत आहेत तर त्यांच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करायला तयार नाहीयेत एवढ्या मोठ्या अमाऊंट्स. पण बघू पुढे काय होतंय ते. मे बी लोकांना आता डाऊट वाटतो की खरंच एखादा प्रोजेक्ट पुढे जाईल की नाही जाणार. सो आता इथे सुद्धा तुम्ही बघाल तेच नावं तुम्हाला दरवेळी ऐकायला मिळतील. अल्मेडा व्हेंचर्स, blockchain.com व्हेंचर्स, कॅसल आयलँड व्हेंचर्स, कॉइनबेस व्हेंचर्स. आता कॉइनबेस व्हेंचर म्हणजे मी जेवढे इन्व्हेस्टमेंट वाचतो ऑलमोस्ट त्याच्यामध्ये कुठेतरी कॉइनबेस व्हेंचर्स तुम्हाला सापडणार, पेंटेरा कॅपिटल सापडणार म्हणजे सापडणार, बरोबर. सो थोडक्यात काय होतंय की दिसायला भरपूर बिझनेसेस दिसत आहेत, पण त्यांची ओनरशिप मात्र तेच 10-15 मोठे फंड्स आहेत किंवा मोठे VC आहेत ज्यांनी ते सगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत. सो हे पण एक चांगली गोष्ट नाही आहे ऍक्च्युली. बाकीच्यांनी सुद्धा थोडं इन्व्हेस्टमेंट करून इथे डिसेंट्रलायझेशन ठेवलं पाहिजे, कारण क्रिप्टोचं मेन गोल डिसेंट्रलायझेशन आहे. बघू पुढे काय होतं ते. मच वाव ऑन अ बन. ऑस्कर मेयर्स हॉट डॉग विनर्स ऑप्शन क्लोजेस ॲट $15,000. द विनर ऑल्सो गेट्स कॅश व्हॅल्यू ऑफ 20,000 Dogecoins. तर एक कंपनी आहे ऑस्कर मेयर नावाचं, त्यांचं प्रोडक्ट आहे रादर हे हॉटडॉग्सच्या मेन जे असतं तर ते विनर्स म्हणतात त्याला, तर ते विकतायत. आणि एकच पॅकेट त्यांनी हे तयार केलं होतं ज्याच्यावरती त्यांनी Dogecoinचा लोगो टाकला होता आणि हॉट डोज विनर्स वगैरे नाव दिलं होतं. एक सिंगल पॅकेट होता आणि याचा ऑप्शन ठेवला होता eBay वरती आणि एका माणसाने ते $15,000 विकत घेतलेलं आहे. आणि लास्ट टाइमचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मधलं रेकॉर्ड होतं फक्त $169. सो नवीन रेकॉर्ड सेट झालं आहे की सगळ्यात जास्त पैसे देऊन कोणीतरी विकत घेतलेला आहे हॉट डॉग विनर्स. असो, पण त्या माणसाला 20,000 Dogecoin सुद्धा मिळणार आहेत, जवळजवळ $4,000 तरी. आणि $1 पासून बिडिंग चालू झालं होतं. $1 पासून ते $15,000 पर्यंत गेलं, फक्त Dogecoinचा लोगो असल्यामुळे आणि वन ऑफ अ काइंड पॅकेट असल्यामुळे. पुढे वळूया. वाय US गव्हर्नमेंट यांक BitGo's कॉन्ट्रॅक्ट अँड गेव इट टू Anchorage. तर आता हे $multi-million कॉन्ट्रॅक्ट होता, हा $4.5 million आहे सपोज, जो BitGoला मिळाला होता. आणि हा कॉन्ट्रॅक्ट कशाचा होता की US गव्हर्नमेंटचे जे मार्शल्स आहेत ते कुठून जे काही बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी सीज करतील, जप्त करतील, तर ती सांभाळून ठेवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं हे. आय थिंक 6 वर्षांचं. आणि हा कॉन्ट्रॅक्ट BitGo कडून काढून घेतला गेलाय विदिन वीक्स आणि तो दिला गेलेला आहे अँकरेजला. आणि याच्या मागे कारण काय दिलंय की BitGo ही मोठी कंपनी आहे, तिला असे छोटे कॉन्ट्रॅक्ट आम्ही देऊ शकत नाही $4.5 million. आणि हा 6 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट $4.5 million होता. गंमत बघा. आणि आता जो दिलेला आहे अँकरेजला कॉन्ट्रॅक्ट तो 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट $6.6 million दिलाय. म्हणजे याला नक्की काय म्हणावं, हे क्लिअर कट लिटरली करप्शन सारखं दिसतंय हे दिसायला. ही $4.5 million कॉन्ट्रॅक्ट मध्ये BitGo 6 वर्ष काम करायला तयार होती आणि कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता. तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून एका छोट्या कंपनीला दिला आणि प्राइस सुद्धा वाढवून दिली.
किती $2.1 मिलियन प्राइस वाढवली, जवळजवळ 25% प्राइस वाढवून 1 वर्ष कमी. सो तो हे काय म्हणणं, हसण्याजोगी गोष्ट आहे, पण असंच चालतं. आता काय करणार त्याला, पुढे बोलूया. व्हॉट हॅपन्स इफ द डॉलर लुजेस रिझर्व्ह करन्सी स्टेटस. आता ही न्यूज मी वाचणार नाहीये, ही तुमच्यासाठी हा होमवर्क आहे असं समजा पाहिजे. तर काय होईल जर डॉलरला रिझर्व्ह करन्सी स्टेटस, जे आत्ता सध्या जगभरात मानलं जातं रिझर्व्ह करन्सी म्हणून, जर तो स्टेटस निघून गेला डॉलरचा, तर जगाचं काय होईल, अमेरिकेचं काय होईल, आणि तुम्ही जिथे राहता त्या देशाचं काय होईल, याचा एकदा विचार करा. किंवा ही लिंक मी शेअर करतो युट्यूबच्या या व्हिडिओच्या खाली, तुम्ही ही वाचा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी एक बेसिक गोष्टींचा अंदाज येईल की कसं चालतंय जग सध्या. आणि मे बी जर तुम्ही काही मनामध्ये काही मिसकन्सेप्शन असतील तर ते क्लिअर होतील. क्रिप्टोची गरज का आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. बातमीकडे वळूया पुढच्या. ब्राझिलियन कोर्ट सेल्स $1.1 मिलियन इन बिटकॉइन सीज बाय फेडरल पोलीस. तर ब्राझिलियन एका कोर्टाने जप्त केलेले, पोलिसांनी जप्त केलेले जे बिटकॉइन होते, जवळजवळ 7.5-8 करोडचे होते, तर ते विकलेले आहेत. एवढी काही बातमी वगैरे करण्याची काही गरज नव्हती. असो. युझिंग अ क्रिप्टो लोन ॲप टू ब्रिंग फायनान्शियल सर्व्हिसेस टू एक्सक्लुडेड ग्रुप्स इन आफ्रिका. आता ही न्यूज थोडीशी स्पॉन्सर्ड आर्टिकल सारखी वाटते, तरी सुद्धा आपण ते कव्हर करूया. त्याचं नाव आहे त्या ऍपचं कॉइन वा नावाचं ऍप आहे. आणि जे छोटे बिझनेसेस आहेत आफ्रिकेमधले, किंवा फार्मर्स आहेत, किंवा ऍग्रिकल्चर प्रोड्यूस वरती प्रोसेसिंग करणारे छोटे मोठे बिझनेस आहेत, ज्यांचं इन्कम खूप कमी असतं, तर त्यांना बँकांमध्ये काही सर्व्हिसेस मिळत नाहीत, जसं लोन पाहिजे असेल पुढच्या पेरणीसाठी वगैरे. तर त्या ठिकाणी ही ऍप चांगलं काम करते की क्रिप्टोमध्ये तुम्हाला बॉरोईंग अलाव करते, की तुम्ही क्रिप्टो करन्सी लोन घ्या आणि नंतर तुमचं जसं जसं काम होत जाईल तसे फेडा. तर हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि मी गॅरंटीड सांगू शकतो की बहुधा यांचा इंटरेस्ट रेट सुद्धा ज्या तिथल्या दुसऱ्या बँका असतील त्यांच्यापेक्षा नक्की कमी असेल. पुढच्या बातमीकडे वळूया. इथिरियम लेअर 2 स्केलिंग सोल्युशन आर्बिट्रम टू लॉन्च दिस मंथ. आता आर्बिट्रम एक नवीन लेअर 2 सोल्युशन आहे. लेअर 2 म्हणजे काय की ऑलरेडी एक्झिस्टिंग इथिरियम आहे, पण इथिरियम मध्ये पर सेकंड ट्रान्झॅक्शन खूप कमी होऊ शकत आहेत, आणि त्यामुळे काय होतंय की फी जास्त लागत आहे. सो लेअर 2 केल्यामुळे काय होतं, सिक्युरिटी वाढते, प्रायव्हसी वाढते, आणि ट्रान्झॅक्शन पर सेकंड सुद्धा वाढतात. तर असंच एक पॉलिगॉन नावाचं भारतीय स्टार्टअप होतं, रादर मॅटिक नाव होतं आधी, पॉलिगॉन झालं, आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ दिली त्यांनी लेअर 2 सोल्युशन असताना. तर तसंच आणखीन एक लेअर 2 सोल्युशन आता आर्बिट्रम नावाचं येतंय, तर त्याचं लॉन्च आता या महिन्यात होईल, एवढीच न्यूज आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. युट्यूब सुपरस्टार KSI JJ सेज आय एम रिअली इन टू क्रिप्टो, बिटकॉइन इज द फ्युचर. आता ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे ऑलरेडी एकदा, सो आता परत मी त्याच्यात जात नाही. US सिनेटर वॉरन सीज बेनिफिट्स ऑफ क्रिप्टो करन्सी बट वॉन्स रन ऑन क्रिप्टो मे नीड फेडरल बेलआउट. आता या सिनेटर वॉरन आहेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे की क्रिप्टो करन्सीचे फायदे भरपूर आहेत, पण जर कुठे काही खूप क्रॅश झाला आणि लोकांना बेलआउट करायची गरज पडली तर करणार काय. आणि लोकांना तर बेलआउट कधीही कुठलीही गव्हर्नमेंट करत नाही. सो यांचा पेन पॉइंट किंवा यांना काय दुखतंय ते बघितलं तर तुम्हाला समजेल की कंपन्यांनी समजा इन्व्हेस्ट केले किंवा बँकांनी इन्व्हेस्ट केले क्रिप्टोमध्ये आणि मार्केट क्रॅश झालं, तर बँकांना कोण हेल्प करणार. बरोबर. थोडक्यात काय गरज पडणार, फेडरल बेलआउटची गरज पडणार. म्हणजे अजून आत्ता बँकांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे क्रिप्टोमध्ये, क्रिप्टोचे प्रोडक्ट्स विकायला सुरुवात केली आहे, तर यांना गॅरंटीड माहिती आहे की बँका खेळ करणारच आहेत पुढे जाऊन काही ना काही, की ज्याच्यातून त्यांना लॉसेस होतील क्रिप्टोमध्ये. तर ते लॉसेस झाल्यावरती मग काय करणार आपण, फेडरल बेलआउट. म्हणजे काय, थोडक्यात बँकांना फेल नाही होऊ द्यायचं, भलेही तुमचे सिटीजन की काही कंडिशन मध्ये. बरोबर. हेच केलं त्यांनी 2008 मध्ये सुद्धा, आणि आत्ताही तेच चालू आहे. गेले 1.5-2 वर्षापासून कंटिन्युअस फंडिंग चालू आहे बँकांना, आणि सिटीजन्सला एवढे थोडे मोठे काहीतरी पाठवतात. अगदी गरीब सिटीजन्स जे असतील, नॉर्मल काही चेक न करता काय करतात त्यांचं त्यांना माहिती आहे, बट काही बोलू शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर बिल आता आणखीन एक $550 बिलियन आणताय, आणि त्या $550 बिलियनसाठी $30 बिलियन गोळा केले पाहिजेत आणखीन कुठून तरी कुरतडून, म्हणून मग क्रिप्टो टॅक्सेशन, म्हणून मग क्रिप्टो रिपोर्टिंग वगैरे असे सगळे कारभार चालू आहे. असंच आहे जग. आता काय करणार, जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल. पुढे वळूया. बिलियनियर हेज फंड मॅनेजर रे डेलिओ स्टील कन्सर्न गव्हर्नमेंट कुड आउटलॉ क्रिप्टो करन्सी. आता हे सेंट्रल बँकिंग सिस्टीम आणि सेंट्रल फायनान्शियल सिस्टीमशी जवळ असलेले लोक आणि त्यातले जे तगडे लोक आहेत,
त्यांचं कायम व्ह्यू किंवा मग त्यांचा कायम थॉट प्रोसेस असाच असतो की बिटकॉइनला बॅन केलं तर काय करणार, बिटकॉइनला थांबवलं तर काय करणार. रादर याच्या मागचा खरा कन्सर्न वेगळा असतो, असू द्या, जो इथे या मॅडमने पॉइंट आउट केलेला आहे की जर कुठे प्रॉब्लेम झाला तर कुठे गेलं, राईट, हां, जर देर इज अ रन ऑन क्रिप्टो, फेडरल गव्हर्नमेंटला रादर फेडरल रिझर्व्हला परत बेल आउट करावं लागणार. ओके, सो थोडक्यात यांचं सगळ्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू तोच आहे. जरी या साहेबांनी, हे साहेब जगातलं सगळ्यात मोठा हेज फंड चालवतात, ब्रिज वॉटर असोसिएट्स, ओके, बऱ्याच वर्षांपासून, आणि खूप महाकाय इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यांचे, म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट जर चेक केलं तर प्रचंड आहेत, आणि त्यांनी बिटकॉइन विकत सुद्धा घेतलेले आहेत. ओके, तरी सुद्धा अजून टेन्शन हेच आहे की बहुधा इलिगल झालं तर मग काय करणार. आणि ऑफकोर्स जर रेग्युलेटेड एंटिटी तुमची आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे जर आउटलॉ केलं तर. पण तुम्ही पर्सनल लेवलला जर काही करताय, त्या देशाच्या बाहेर जाऊन करताय जिथे बॅन केलेलं आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही असं मला तरी वाटतं. पुढे बोलूया. SEC चेअरमॅन सेज सतोशी नाकामोटोज इनोव्हेशन इज रिअल, क्रिप्टो रूल्स आर क्लिअर. आता हे नवीन चेअरमन जे आहेत SECचे, रेग्युलर बेसिसवरती पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतात आणि त्यानंतर निगेटिव्ह ऍक्शन घेतात काहीतरी क्रिप्टो करन्सीच्या अगेन्स्ट. सो या डिटेल्समध्ये किती जावं मला माहिती नाही. मे बी या स्टेटमेंटमुळे सुद्धा आता बिटकॉइन वाढला असेल. पुढे बघायचं काय होतं. US सिनेटर वॉन्स पासिंग अनप्रूव्हन क्रिप्टो लॉ विल स्टायफल इनोव्हेशन अँड मेक अमेरिकन्स पुअरर. हे एकदम सत्यवचन आहे यांचं की जर अर्धवट किंवा मग हाफ बेक्ट आपण जे म्हणतो की अर्धवट ज्ञान घेऊन तयार केलेला एखादा रूल जर असेल तर त्यामुळे नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतात पुढे जाऊन. आणि यांनी हा घाई गडबडीत केलेला सगळा गोंधळ आहे असं यांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर इनोव्हेशन तर अडकेलच. म्हणजे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप जे तिकडे अमेरिकेत आत्ताच यायला सुरुवात झाली आहे, मायनर्स म्हणजे नॉर्थ अमेरिकन मायनर्स आता हळूहळू स्ट्रॉंग होत आहेत, बरोबर, आणि त्याच वेळी चायनामधले मायनर्स वीक होत आहेत. आणि अशा वेळी जर असा विचित्र लॉ कुठला पास केला गेला तर थोडक्यात इनोव्हेशन होणार नाही. ते लोक तिथली बिझनेसेस बंद करून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जातील जिथे ओपन इनोव्हेशन अलाउड आहे किंवा जिथे असे विचित्र लॉ नाही आहेत किंवा रूल्स नाही आहेत रिपोर्टिंगचे. आणि टॅक्सेशन सुद्धा फ्रेंडली आहे. क्रिप्टो फ्रेंडली टॅक्सेशन, क्रिप्टो फ्रेंडली रिपोर्टिंग, क्रिप्टो फ्रेंडली लॉ आणि क्रिप्टो फ्रेंडली रेग्युलेशन असे बरेच देश ऑलरेडी आहेत. आणि तिथे जर सगळे निघून गेले तर इट विल मेक अमेरिकन्स पुअरर असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात अमेरिकन्सला जे काही आता हळूहळू जॉब्स मिळणार होते मायनिंग फार्म्स तिकडे आल्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे, तर ते मिळणार नाहीत. S2F क्रिएटर प्लॅन बी reconfirms his confidence in Bitcoin forecast. This bull is not over and $64,000 was not the top. आता S2F म्हणजे स्टॉक टू फ्लो नाव आहे. S2F म्हणजे स्टॉक टू फ्लो. प्लॅन बी म्हणजे तो मनुष्य की ज्याने S2F मॉडेल क्रिएट केलं होतं. आणि S2F मॉडेल हे एक प्रकार आहे की ज्याच्याने तुम्ही अंदाज घेऊ शकता की मार्केट पुढे कधी जाणार आहे, काय होणार आहे. ओके, तर त्याने म्हटलेलं आहे की अजूनपर्यंत बुल मार्केट संपलेलं नाहीये. $64,000 आपण जाऊन खाली आलो, आता $46,000 आसपास आहोत. पण हे बुल मार्केट संपलेलं नाहीये, अजून पुढे जाऊ शकतो बिटकॉइन. याच नोटवरती आपण आजचा एपिसोड संपवूया. मी तुमचा निरोप घेतो, पण त्याच्या आधी फक्त एकदा coinmarketcap.com ला मी रिफ्रेश करतो. 9 ऑगस्ट 2021 ला रात्री 8:15 म्हणजे 8:15 वाजता बिटकॉइन होता $45,777. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया आणि क्रिप्टो करन्सी जगतातल्या नवीन डेव्हलपमेंट्स आणि बातम्या मी तुमच्याशी शेअर करेन, तसंच मार्केट कॅप सुद्धा शेअर करेन. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय गाईज.